जय हिंद मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण शक्यवारचा टॉपिक सुरू केला आहे. अगोदर आपले 2 टॉपिक झालेले आहे. आता तिसरा टॉपिक आपण या ठिकाणी सुरू केला आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे पहिले बेसिक पासून आपण टॉपिक घेतलेले आहे. आता हे तिसरा टॉपिक या तुमच्यासमोर मी घेऊन आलो मित्रांनो. मित्रांनो बघा, भरपूर मुलांना प्रत्येक चॅप्टरचे काही हे असते मित्रांनो, काहीला जमत नाही, काहीला जमतं. तर मित्रांनो प्रत्येक टॉपिक तुम्ही बघू सांगू शकता कमेंटमध्ये की तुम्हाला कोणतं टॉपिक जमत नाही, आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊ. तर बघा, या ठिकाणी आपले 10-20 प्रश्न झालेले आहे. आता या ठिकाणी बघू आपण 16 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी घेतो तुमच्यासाठी. पहिले आपले झालेले क्वेश्चन. तर बघा, या ठिकाणी क्वेश्चन असा आहे मित्रांनो, 15% वाढ या ठिकाणी झाली. 15% वाढ झाल्यामुळे झाल्यामुळे 800 रुपये किमतीचे तिकीट आता नव्या दराने किती रुपये नव्या दराने किती रुपयात पडेल? तर मित्रांनो बघा, या ठिकाणी हा प्रश्न आहे. एक रेल्वेचं तिकीट आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की तुम्ही स्टेशनला वगैरे गेले असेल. या ठिकाणी ते 15% म्हणजे काय झालं, 15% भाडे वाढ झाली. आता बघा, या ठिकाणी पेट्रोलचे दर वाढले आहे आणि भरपूर असे तिकीट सुद्धा महाग झालेले आहे. तर काय केलं, एका मुलाने म्हणजे एका व्यक्तीने काय केलं असेल की भाडे वाढ झाली, 15% त्याच्यामध्ये भाडे वाढ झाली. जे 800 रुपये तिकीट होतं त्याच्यामध्ये आता 15% वाढ झाली. म्हणजे त्याची आपल्याला किंमत काढायची. त्याच्यावर काय काढायची, किती 15% वाढ झाल्यानंतर ते तिकीट किती रुपये झालं असेल हे आपल्याला काढायचं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. तर या ठिकाणी किती झाली, 15% वाढ झाली. किती झाली, 15% या ठिकाणी वाढ झाली. मग बघायची मांडणी कशी करू आपण. या ठिकाणी 800 रुपये या ठिकाणी लिहायचे. किती टक्के वाढ झाली, या ठिकाणी 15 वाढ झाली. म्हणजे या ठिकाणी 15 लिहून घ्यायची. ठीक आहे. भागाकारामध्ये काय करायचं, 100 या ठिकाणी लिहून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे. तर या ठिकाणी काट्याने करू. या ठिकाणी हे 2 कटले, हे 2 कटले. दोघांचा गुणाकार केला 15 × 120. मित्रांनो या ठिकाणी आपण शॉर्टकट केलं म्हणजे या ठिकाणी आपण 15 115 पण करू शकतो. या ठिकाणी आपण डायरेक्ट 15 ही केलं. ठीक आहे. या ठिकाणी आपण 15 केलं म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 120. 120 हे आपलं आलं. त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला 800 प्लस करायचे. किती करायचे, हे 800 प्लस करायचे. मग आपलं उत्तर डायरेक्ट येऊन जातं. हे 2 कटले, हे 920 रुपये आपलं उत्तर आलं. म्हणजे आपण 15%च्यात 20 ऍक्शनने प्लस केली. कळालं. तर आपले 920 या ठिकाणी उत्तर आलं. याची पद्धत दुसरी बी आहे, ही तुम्हाला सांगतो. डायरेक्ट 800 गुणिले 115 करू शकतो. तेच उत्तर आपलं येते. किती, 920. हे बघा, या ठिकाणी 15% वाढ झाली. त्या ठिकाणी आपण 100 मध्ये 15% प्लस केली. इथे झाले 115 झाले. हे 2 कटली, हे 2 कटली. या ठिकाणी याचा गुणाकार करायचा. 115 गुणिले 8. 8 पंचे 40, हातच्याले 4. 8 1 8, 8 4 12. 1200, 2 हाताला 1. 8 1 8 1 9. आलं 920 आपलं उत्तर आलं. ठीक आहे. खूप सोपे क्वेश्चन मित्रांनो. हा पोलीस भरतीला आलेला आहे. बुलढाणा चालकला हा क्वेश्चन आलेला मित्रांनो. कुठं, बुलढाणा चालकला. ठीक आहे. तर या ठिकाणी दुसरा क्वेश्चन आपण बघू. या ठिकाणी बघा, सोपा प्रश्न घेऊ. एकोणीसशे 50 चे 4% बरोबर. बघा, या ठिकाणी हा क्वेश्चन आलेला आहे. बुलढाणा चालकला आलेला आहे. बघा बरं, याचं उत्तर काय. जे म्हणजे गुणाकार. जे म्हणजे गुणाकाराची मांडणी कशी करायची बघा.
1950 चे म्हणजे गुणाकार भागीला 100 अशी त्याची मांडणी करायची. आता काय हे कटला हा कटला, इथं भागाचा बीचा भाग द्यायचा, इथं 5 2चा भाग द्यायचा, समोर जातो 195 ला भाग द्यायचा, 5 त्रिक 15, इथं उरले 4, 5 न 45 कट झाले. इथे किती झाला फक्त 39 झाले. हे किती झाले तर 39 या ठिकाणी 39 गुणिले किती केले आपण 2 केले, 39 गुणिले 2 केले, 9 दोन्ही 18, 18शी 1 हातचाला 1, 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7, किती आला आपलं उत्तर 78 आलं. कळलं? चला या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे आपण या ठिकाणी समोर. अठरावा क्वेश्चन आहे मित्रांनो या ठिकाणी. एक दुचाकी सायकलची किंमत किंमत 5,000 रुपये, 5,000 रुपये आहे. दुकानदार शेकडा 5% सूट देतो. तर ती किती रुपयामध्ये मिळेल? तर ती किती रुपयात मिळेल? या ठिकाणी आपण पहिले शेकडा सूट होता, वाढ झाली होती पहिल्या क्वेश्चन मध्ये. या ठिकाणी बघा आता सूट झाली म्हणजे काय झाले 100%तून डायरेक्ट 5% मायनस करायचे. कळलं? पहिले 15% आपण प्लस केलं वाढ झाल्यामुळे. आता या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये काय सूट झाली म्हणजे 5% सूट झाली म्हणजे 100 मधून 5 मायनस केलं आपण किती येतं 95 या ठिकाणी येतं. आता बघा या ठिकाणी याची मांडणी अशी करायची. त्या माणसाची जी सायकल होती ती 5,000 रुपयाला होती, पण त्याला विकायची त्याला काय केलं 5% सूट केली. मग त्याला किती रुपयाची ती मूळ किंमत किती रुपये याची जी मूळ किंमत काढायची. तर बघा या ठिकाणी 5,000 रुपयाची किंमत होती, 5% सूट केली तर किती आलं या ठिकाणी 95 आलं. गुणाकारमध्ये भागाकारमध्ये 100, हे दोन भेटले हे दोन भेटले, दोघांचा गुणाकार डायरेक्ट 0 लिहून टाकायचा या ठिकाणी. हे 0 हेच कामच नाही. 5 5 25, 2 5 न 45, 45 2 47, मूळ किंमत किती आली 5,750. म्हणजे 5% जर सूट दिली त्याच्यावर किती सूट आली होतं 250 रुपये सूट झाली. नंतर त्या ठिकाणी जर तुम्ही फक्त 5% लिहिलं असतं असेल, या ठिकाणी आपण फक्त 5% लिहिलं असतं, या ठिकाणी 5% लिहिलं असतं, नासं बी केलं असतं. हे दोन भेटले दोघांचा गुणाकार केला असतं 225 आला असता. 225 5,000 म्हणून 225 मायनस केले तर किती येतं आपलं 4,750 येतं. संपूर्ण बंद करतो.